सुप्रभात मित्रांनो. तर आम्ही चाललो आहोत सकाळी सकाळी समुद्रावरती आंघोळ करायला. आणि हे आमचे चिल्ले पिल्ले आणि समुद्र आमचा तो बघा तिकडे दिसला तो समुद्र. आणि हा बाजूला किल्ला आहे. तिथेच घरासमोरच आमच्या किल्ल्याचे किल्लेदार राहतात असं आहे. तिथे समाध्या आहेत दोन. त्या किल्लेदारांपैकीच काही समाध्या आहेत. छानशी हवा खातो. हे बघा हा परिसर तुम्हाला. मुंबईत असताना असं वाटतं कशाला जायचं 2 ते 3 दिवसासाठी एवढं खर्च करून. घाम मध्ये तर गरमी होणार, खूप गरमी आहे, ऊन आहे. पण त्याची मजा ना गावी आल्याशिवाय कळत नाही मित्रांनो. त्याची किंमत कळत नाही. जेव्हा हे 4 क्षण मिळतात ना, अशी हवा बघा काय छान. अशी हवा आपल्याला मुंबईला कधीच मिळणार नाही अशी. तर हे जे वातावरण आहे ना अनुभवायला, ते फक्त गावीच मिळू शकतं असं आहे. त्यामुळे प्रत्येकाने 2-3 दिवस का होईना, ज्याच्या घरी खरंच असे निसर्गाने नटलेलं जर असं साम्राज्य असेल तर खरंच त्या लोकांनी गावी नक्की जावं असं आहे. कारण काही झालं तरी आपली नाळ ही आपल्या गावाशीच जुळलेली असते मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहोत समुद्रावरती. विजयदुर्ग किल्ला, हा विजयदुर्ग किल्ला तिथे जो राजा भोज कडून शिवाजी महाराजांनी घेतलेला, लढाई करून जिंकून घेतलेला. हा कोण आहे या बीच वरती? फक्त आम्हीच. हे इथे घर आहे मित्रांनो. हे बघा हे इथे घर आहे. दिसलं?